पोचलो आहे स्टेशनला आणि बघू शकता सगळे बदलले. ट्रेन अजून आलेली नाही. फिरलं आम्ही S3पासून S2पर्यंत 17वा डब्बा आमचा. आणि हा आता सुजलेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर मजा येणार आहे. आम्ही गावाला चाललोय तर ही जी आरोही आहे ना तिने खूप खायला घेतलंय आम्हाला, म्हणून हिचे दात गेले. आणि ही आमची दुसरी बहीण आहे, ॲडॉप्टेड काली. मम्मी बघते आमची. बॅग्स आहेत आणि त्यांचे पप्पा उभे आहेत. मम्मी ही आजी आहे, कंटाळलेत. आई कधी येणार रे? आई घालते आता अमितची आणि तिकडे. फायनली आम्ही पोहोचलेलो आजोबांच्या घरी. तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण घर आहे आजोबांचं. त्यानंतर आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, एकदम जंगलात आहे घर. आणि ही जी जागा आहे तिकडे वाघ मोर असं येतात आणि सकाळी बघायला मिळतात सकाळ सकाळ. जर मला दिसलं तर तुम्हाला व्लॉगमध्ये नक्कीच दाखवेन. आणि आता तर खूप दमलेलो आहे प्रवासाने, त्यामुळे आम्ही उद्या शेत बघायला जाऊ तर नक्की तुम्हाला तिकडचं दाखवू शेतातलं. सध्या हे लोक फिरतायत असे. माझी बहीण आहे आणि अख्खी फॅमिली सगळी घरात बसली आहे. तर आता रात्र होईल, काळोख होईल, त्यानंतर आपल्याला बाहेर नाही जाता येणार कारण की आजूबाजूला काळोख असतो. तर नक्कीच तुम्हाला दाखवेल. इथलं व्ह्यू खूप छान आहे, तुम्हाला शेतातला व्ह्यू नक्कीच दाखवेल. तुम्ही बघू शकता इथे छोटंसं अननस उगलं आहे आणि आजोबांनीच लावलेले आहेत. अजून बरेच झाड आहेत. त्यानंतर हे फणसाचं झाड, केवढे फणस आहे तिकडे. आई हाय बोल, हाय. आणि माझं आधीच ठरलेलं की पहिला करवंद शोधायची आणि आम्ही फायनली शोधली आहेत. ती तुम्ही बघू शकता इथे छोटी छोटी करवंद आहेत. आणि तुम्हाला काढून दाखवते, हे बघा छोटी छोटी करवंद आहेत. उद्या अजून जमतील, आम्ही अजून जंगलात जाऊ तर नक्कीच दाखवू आम्ही तुम्हाला. हां, आजोबा आता पाणी काढतात तिकडे विहिरीजवळ. आता आम्ही विहिरीजवळ जातो बघायला. तिकडे एक मोठं आंब्याचं झाड पण आहे, तुम्हाला दाखवेन. त्याच्यावर जर आंबे असतील, लास्ट टाईम जेव्हा मी आलेली तेव्हा होते आणि आम्ही इतके आंबे खाल्लेले ना तिकडे. तर आता पण आपण बघू आणि थोडंफार आजोबांना हेल्प करू पाणी काढून द्या. त्या माझ्या 2 बहिणी आहेत. ही जराशी क्रॅक आहे आणि ही ओव्हर स्मार्ट. तुम्हाला बोललेली मी अननसाचं झाडं असतील इकडे. ही सगळी अननसाची झाडं आहेत पूर्ण. पाठी पण बाग आहे तिकडे. आपण उद्या जाऊ बघायला. आता रात्रीचं तिकडे जनावरं निघतात, त्यामुळे चावण्याची शक्यता असते, म्हणून आपण तिकडे जात नाही आता. तर नक्कीच दाखवू तुम्हाला पुढचा. पाणी कमी आहे ह्यात खूप. पण आणि ह्या माझ्या बहिणी रानटीसारख्या फिरतायत इकडे तिकडे आणि फुकट काहीच रिझन नसताना कच्ची करवंद घेऊन आलेत. इथं गावठीच आणि ही विहीर आहे, तिकडे घर आहे थोडं. मी तुम्हाला बोललो तिकडे कॅलरीज कमी झाले. हे पण पूर्ण व्ह्यू आहे, हे जंगल आहे. आणि इथून खाली गेलं ना की आमचं शेत आहे आजोबांचं. नक्कीच दाखवेल तुम्हाला. तिकडे लांडोरांचा कळप किंवा मोरांचा कळप असा दिसतो सकाळ सकाळ. जर मला पॉसिबल झालं तर नक्कीच मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवेन. इथून जाताना खूप अलगच वाईब येते. ते आंब्याचं झाड इकडेच होतं आणि ते तोडलेलं आहे वाटतं.
त्यामुळे ते नाही दिसत आहे. आणि हे खूप छान व्ह्यू वाटतं इकडून बघायला, पूर्ण जंगल जंगल जंगल. आणि इकडेच ते आंब्याचं झाड होतं पण ते तोडले. तर आपण घराच्या इथे जाणार आहे आता, आराम करणार थोडं, नंतर आपण येऊ फिरायला. गुड मॉर्निंग सुप्रभात. आणि आज आम्ही सकाळीच उठलो आहे, थोडं आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आहे आणि शेत बघून आलो सकाळीच. थोडं पाणी बिणी भरलं घरातलं. आणि मगाशी आम्ही फणस काढायला गेलेलो आजी आणि मी, तर ती व्हिडिओ आम्हाला काढता नाही आली, फोनची चार्जिंग लो झालेली त्यामुळे. आणि आता आम्ही फणस कापणार आहे, मी ते तुम्हाला नक्कीच दाखवेन. हे आमचं मांगर आहे, मागे जे दिसतं आहे ते, तिकडे आम्ही फणस कापणार आहे, कारण की घरात सगळं चिकट चिकट त्याचं चीक असतं ते लागेल त्यामुळे. तर तुम्हाला फणस कापताना नक्की दाखवू. आज खास फणसाची भाजी बनवणार आहे, इकडे आलो आहे म्हणून. मग अशी आम्ही फणस तोडून आणले. तिकडे एक झाड आहे ज्याला पूर्ण झाडाला असं फणस लागलेले आहेत. आणि आता हे छोटंसं वांगर आहे, ते मी तुम्हाला दाखवेन कसं आहे तिकडे, काय आहे आणि त्याची भाजी कशी बनवतात वगैरे. ते जमलं तर मी नक्कीच दाखवेन तुम्हाला. आणि संध्याकाळी मी फिरायला, आम्ही थोडंसं ब्लॉग वगैरे बनवणार आहे. माझे पप्पा आणि माझ्या तिघी बहिणी त्या सगळ्या मार्केटला गेल्यात खाली. इथून जंगलातून खूप लांब जावं लागतं मार्केटसाठी. आणि ही सगळी माडाची झाडं आहेत जी घराजवळ आहेत. आणि नंतर आम्ही थोडं थोडं खाली जाणार आहे, सगळं एक्सप्लोअर करणार आहे, बघणार आहे. तुम्हाला नक्कीच दाखवू. आणि सकाळीच आम्ही मी जसं तुम्हाला बोलली की आज आम्ही सकाळी गेलेलो होतो तिकडे रानात पाणी काढायला विहिरीतून. तर तिकडे आम्हाला आहे ना हे छोटेसे काजू भेटलेले. ह्याला हे जे असतं त्याला बोंडू बोलतात. आणि हा जो मेन आहे तो काजूचा पार्ट आहे. ह्याच्यातून आपण काजू काढतो भाजून, किंवा फॅक्टरीत देतात हे रिपेअरसाठी, बनवण्यासाठी फॅक्टरीत दिलं जातं. त्यानंतर आपण नंतर शेत बघणार आहोत खाली जाऊन. रील्स थोड्या बनवायच्या आहेत मला, त्यासाठी आपण खाली जाणार आहे. तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल की खालचा व्ह्यू कसं आहे, काय आहे वगैरे. सध्या तरी मम्मी जेवण बनवते आणि आजी वगैरे बोलत बसलेत. तर आम्ही आता भाजी बनवणार आहे फणसाची, त्यासाठी भाजीसाठी फणस कापते. नक्कीच दाखवेन मी तुम्हाला कापताना. कसं वाटतंय तुला इथे येऊन, बोल. अगं व्हिडिओ आहे ती, कशाला कोण आहे सांग. दुसऱ्या थांब, मम्मी जेवण बनवते. मम्मी सांग तुला कसं वाटतं इकडे येऊन. नो वर्ड्स. गरम होत आहे. आता मी फणस कापणार आहे. हा, आजी आणि मी फणस कापणार आहे आता. बघू शकता हे फणस आम्ही कापलेले तिकडे काढलेत तिकडून. आणि हे मांगर आहे असं, त्याच्या तिथे जेवण बनवलं असं आता चिकनचं. आणि हे अंघोळीचं पाणी तापवण्यासाठी आहे. त्यानंतर हे असं आहे. आणि इथे आम्ही आता सगळं घेऊन आलो आहे सामान, आता भाजी कापायला बसू. नाही मांजर इली काढ शेडा आता.
कुठल्या ह्याची काढायचे? व्हिडिओ बनवायला खाली आलोय, शेतात चाललोय खाली, तर तुम्हाला दाखवू. पुढे जाऊन थोडं चालावं लागतंय आणि हे गमेला घेऊन आलोय. कशी तर आमची तिकडेच आहे, अजून थोडी शॉट तिकडे घेणार आहे, थोडे इकडे घेणार आहे. तर माझी बहीण आणि छोटी बहीण आहे माझी, ते दोघी पुढे चालतात. ओय माझी 3rd नंबर बहीण आहे, ती जरा व्लॉगर आहे. म्हणजे असं मर्डर झाले ना, घाबरत नाही अजिबात, पुढे जाऊन व्लॉग काढून येते अशी आहे. तर तुम्हाला मी दाखवते, आमचं शेत आहे, तिथे बैल बांधलेत पुढे. आमचं शेत आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता. तिकडे हे सगळे पुढे चाललेत बैल. तर बघू आता आपण काय शूट करता येतंय का इकडे. तर असंच फिरायला आम्ही इकडे आलो आहे जंगलात. तर येता आम्हाला असं काजूची झाडं दिसलेत खूप सारी, सगळं काजूचं बाग आहे पूर्ण इथे. आणि आता आपण बाग आहे काजूची, आणि आम्ही इथे चाललो. तिकडे लिंबू पण आहेत थोडेसे, तुम्हाला दाखवतो. ही लिंब लागलीत सगळी झाडाला, पूर्ण असं लिंबूचं झाड आहे, खूप सारे लिंब आहेत. आणि आता काजू शोधतोय आम्ही, फक्त मिळतात का इथे. शोधतोय काय मिळालंच नाही, तर मग निघून आलो तिकडून. मग अशी माझी बहीण तिकडून तोडून घेऊन आलेली काजू, मी तुम्हाला दाखवलेत ते व्हिडिओमध्ये. तर आता मी पुढे चाललो आहे, तुम्हाला दाखवते एक दृश्य. मोर गेलेत, तर ते कॅच नव्हते होत मगापासून, ते घाबरतात माणसाला. तर आता आम्हाला फायनली ते दिसले, त्यांसाठी आम्ही इतकं पाय असं शांत झालं. तिकडे आहेत ते पण आपल्याला दिसणं मुश्किल आहे, तरी पण मी इकडून झाडीतून हळूहळू जाते. ते आतमध्येच आहेत, ते जास्त काटे लागण्याची शक्यता आहे. त्या साईडला मोर गेले आणि आम्ही बघितले आत्ता मोजून 4 मोर होते पुढे गेलेले. आपण मोर बघितले, इतके मस्त होते ना, पण ते कॅमेऱ्यात नीट कॅप्चर नाही झाले. ते ना धावतात, ते थांबत नाहीत, पळतात पटापट. तर त्यांना कसं माणसं आली ना का त्याची चाहूल लागत असते आधीच. तर ते थोडं पुढे गेले, आपण हे नाही करू, थोडेफार कॅमेऱ्यात कॅप्चर झाले, तुम्ही बघितलं असाल. तर आता ते खूप आतमध्ये जंगलात गेले, तर आपण तिकडे जाऊ नाही शकत, कारण की दुपारची वेळ, तर वेगवेगळ्या प्रकारची जनावरं बाहेर निघतात. तर त्याने आपल्याला काय ना काय चावू बिवू शकतं, त्यामुळे तिकडे नाही जाऊ शकत आपण. एवढं बघितलं हे बस आहे आमच्यासाठी. मी तुम्हाला बोललेली व्हिडिओमध्ये मागेच, कालचीच गोष्ट आहे की सकाळीच मोर येतात इकडे बघायला मिळतात. तर आज आम्ही नाही दिसलं, आम्ही सकाळी लवकर उठलो नाही, तर असंच फिरायला म्हणून निघालो, काय ना काय रानमेवा घेता यावा म्हणून निघालो. तर आम्हाला नेमके समोर दिसले, आणि मला जेव्हा आवाज आला ना, तेव्हाच मी श्रावणीला बोलली की तिकडे मोर आहेत, आपण जाऊ तिकडे फिरून येऊ. तर नेमकं आम्हाला ते समोर दिसले. 4 मोर दिसले, 4 मोर दिसले, आणि ते आता गेले जंगलामध्ये. तर आपण त्यांना शोधायला एवढं आत नाही जाऊ शकत. ठीक आहे, तर आपण पुढे एक्सप्लोअर करू, तुम्हाला नक्कीच दाखवू. धन्यवाद. परत एक ट्रीप कोणती तरी होईल, आणि असंच माझ्या चॅनलला तुम्ही प्रेम देत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तुम्ही चॅनल माझं बघता, आणि नसेल बघितलं तर बाकीचे व्हिडिओ जाऊन नक्कीच बघा. धन्यवाद. बाय.